तर महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनं देखील आशा भोसलेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं। यावेळी सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर झाले। आशाताईंच्या कुटुंबियांशी बोलताना देखील सचिन तेंडुलकर भावुक झाला। तर काल आशाताईंच्या निधनानंतर सचिन तेंडुलकरनं भावुक पोस्ट केली होती। तर उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आदित्य यांच्यासह आशाताईंच्या पार्थिवाचं त्यांनी सहकुटुंब दर्शन घेतलं। यावेळी रश्मी ठाकरेही भावुक झाल्याचं दिसलं। तर अभिनेत्री तब्बू, अभिनेत्री आशा पारेख, अभिनेता रितेश देशमुख, गायक सुदेश भोसले, अभिनेते राकेश रोशन, अभिनेत्री नीना गुप्ता, मंगलप्रभात लोढा, भैयाजी जोशी यांनीही आशा भोसलेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं। तर वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांनी, दिग्गजांनी, सेलिब्रिटीजनी, अभिनेत्यांनी, राजकारण्यांनी, उद्योगपतींनी आशा भोसलेंनी गेल्या 8 दशकांमध्ये तयार केलेल्या हा सगळा गोतावळा त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आज हजर होता आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या दिग्गजांनी आशाताईंना अखेरचा निरोप दिला। ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल, नितीन मुकेश, अभिनेता संजय नार्वेकर हे आशाताईंना अखेरचा निरोप देण्यासाठी, त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते। त्याचबरोबर अभिनेते राकेश रोशन, गायक जावेद अली, ज्येष्ठ गायक सुदेश भोसले यांनी देखील आशा भोसलेंना आदरांजली व्यक्त केली। अभिनेत्री तब्बू, अभिनेत्री आशा पारेख, रितेश देशमुख ही मंडळी देखील दुपारच्या सुमाराला आशा भोसलेंच्या निवासस्थानी दाखल झाली आणि तिथे त्यांनी पुष्पांजली अर्पण करत आशाताईंना अखेरचा निरोप दिला। खरं तर आज सकाळी 11 वाजल्यानंतर आशा भोसले यांच्या निवासस्थानी येणाऱ्या मंडळींची रीघ सुरू झालेली होती आणि या सर्व मंडळींनी अत्यंत साश्रू नयनांनी आशाताईंना अखेरचा निरोप दिला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।